मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई। 8 गावठी पिस्तूल, 8 जिवंत काडतुसांसह 7 आरोपी जेरबंद। दहशत पसरवण्याचा डाव उधळला। अप्पर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडक कारवाई। आरोपींचा शहरातून रोड शो। मालेगाव शहरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आणण्यात आलेला बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त करण्यात मालेगाव पोलिसांना मोठे यश आले आहे। अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने पवारवाडी व किल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत 7 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून 8 गावठी पिस्तूल, देसी कट्टे आणि 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे। पोलीस तपासात बाहेरील राज्यातून बेकायदेशीररित्या गावठी कट्टे आणून ते शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना विकणारे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हिफ्जुर रहमान याला प्रथम ताब्यात घेण्यात आले। त्याच्या चौकशीतून या रॅकेटमधील इतर आरोपींची माहिती समोर आली आहे। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एकूण 7 आरोपींना अटक केली आहे व त्यांच्याकडील शस्त्रसाठा जप्त केलाय। कारवाईनंतर पवारवाडी पोलिसांनी आरोपींची शहरातून धिंड रोड शो काढत गुन्हेगारी विरोधात कठोर संदेश दिला। या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी सांगितले की मालेगाव शहरात दहशत निर्माण करण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरण्याच्या उद्देशाने ही शस्त्रे आणली गेली होती। पोलिसांनी वेळीच कारवाई करून हा डाव उधळून लावला आहे। शहरात कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही। S9 TV न्यूजसाठी गणेश शिंदे, मालेगाव। माझ्यासोबत माझे सहकारी SDPO सिद्धार्थ बरवाल, पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील आम्ही उपस्थित आहोत। आपण पवारवाडी पोलीस स्टेशन आणि किल्ला पोलीस स्टेशन यामध्ये अवैध अग्निशस्त्र पकडल्यासंदर्भात आणि त्यावर कारवाई केल्यासंदर्भात प्रेस मीटिंग घेत आहोत। पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 इसम अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून आहेत अशी माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। त्याप्रमाणे आपण जुना आग्रा हायवे यावरती ओवाडी नाल्याच्या पुलाखाली सदर इसम असल्याची माहिती मिळाल्याने तिथे सापळा रचून त्यांच्यावरती कारवाई केली आणि त्यांच्याकडून आपण 2 अवैध शस्त्र जप्त केले। त्यांचं नाव नवाज अशरफ सिराज अहमद, राहणार फिरोजाबाद पवारवाडी, आणि दुसरा मोहम्मद रेहान निहालुद्दीन, वय 32 वर्ष, हा राहणार करीमनगर। यांच्याकडून आपण 2 गावठी कट्टे आणि 3 जिवंत काडतूस हस्तगत केले होते। तसेच किल्ला पोलीस स्टेशनमध्ये मोहम्मद इरफान, मोहम्मद इस्माईल अशा इसमाकडून आपण 1 गावठी कट्टा हस्तगत केलेला होता। त्या संदर्भात आपण पोलीस स्टेशन्समध्ये, पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणि किल्ला पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा 325, 725 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवला। तर त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर आरोपींनी हे गावठी कट्टे व जिवंत काडतूस मालेगाव हद्दीतीलच हिफ्जुर रहमान मोहम्मद इद्रिस नयापुरा याच्याकडून विकत घेतलेले होते। त्याला आपण विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने त्याच्याकडीलचा एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस पोलिसांना ताब्यात दिलं। हिफ्जूरला अजून विचारणा केल्यानंतर त्याने गावात कोणाकोणाला अशी अग्निशस्त्र विकलेले आहेत या संदर्भात त्याला विचारणा केल्यानंतर आपल्याला अन्सारी मोहम्मद हुसेन मोहम्मद याकूब उर्फ समोसा, गुलशेने मासूम मोहन बाबा नगर मालेगाव, तसेच रिजवान मोहम्मद उस्मान नयापुरा, तसेच कासिम खान शकील खान उर्फ कासिम घोडा आणि समीर अंजुम शकील अहमद उर्फ पानवाला असे एकूण 7 आरोपी पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणि 1 आरोपी किल्ला पोलीस स्टेशनमध्ये असे निष्पन्न झाले। आपण सगळ्यांकडून एकूण 8 गावठी कट्टे आणि 8 जिवंत काडतूस जप्त केलेले आहेत। त्याच्या संदर्भात अजून तपास करून पुढच्या याच्या बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजवरती आम्ही काम करत आहोत। सदर अग्निशस्त्र कुठून आणले याच्या संदर्भात आरोपींनी पोलिसांना माहिती दिलेली आहे। त्यावरती आपण यापुढची कारवाई करत आहोत। तसेच गावामध्ये अजून कोणाकोणाला असे अग्निशस्त्र विकलेले आहेत या संदर्भात देखील माहिती काढून त्याचा तपास चालू आहे। सर्व आरोपींची आम्हाला 7 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती आणि त्याचा वापर करून आम्ही सर्व लिंक्स त्याच्या शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही कॉन्क्रीट लिंक्स पोलिसांच्या हातामध्ये आहेत आणि त्याच्यावरती आम्ही भविष्यात काम करणार आहोत।
आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.